शिक्षणाचा आणि ह्या नोकऱ्यांचा काळा बाजार मांडून ठेवला आहे या इन्स्टिट्यूटवाल्यांनी, क्लासेसवाल्यांनी. हे हे लपलेलं नाही आहे. पण मग आपल्यातले जे शिक्षण संघटना आहेत, ज्या संघर्ष करणाऱ्या सामाजिक संघटना आहेत, त्या पुढे आले पाहिजेत ना. एवढा मोठा विषय आहे हा. शासनही त्याच्यावर काही निर्णय घेत नाही. असं नाही. जर का प्रत्येक माणूस म्हणजे स्वतःच्या हक्कासाठी लढला ना, तर कुठलीही व्यवस्था विकलेली असू द्या, ज्युडिशरी विकलेली असू द्या, न्याय प्रशासन विकलेलं असू द्या, नेते लोक विकलेलं असू द्या, काही फरक पडत नाही. जनता जर रस्त्यावर उतरली, त्यांनी जर संघर्ष केला, तर मोठमोठे कायापालट झाले. ठीक आहे, काहीही करता येतं, चांगल्या गोष्टी करता येतात, संघटनेने करता येतात, शांततेने करता येतात. असं म्हणत नाही मी की जाळपोळ करा, हे करा, ते करा. नाही. महात्मा गांधीजींचं अहिंसेचं एक चांगली गोष्ट दिली त्यांनी आपल्याला. सत्याग्रह करा, अहिंसा, संघर्ष करा, मोर्चे काढा, आंदोलनं करा, जनहित याचिका टाका, लोकांमध्ये प्रचार करा की कशा पद्धतीने तुमच्या मुलांना छळलं जातं आहे, तुमच्या मुलांचा बळी जातो आहे, तुमचा बळी जातो आहे, तुमची व्यवस्था 1% लोकांसाठी 90% लोकांचं अक्षरशः शोषण करते. हे माहिती पडलं पाहिजे ना. सामान्य माणूस ते म्हणता नाही का, उठ वेड्या आणि तोड बेड्या, तसं व्हायला पाहिजे. शिकलं तरच आपल्याला आणि जागृत झालं तरच आपल्याला सर्व काही कळणार आहे की कुठं काय काय चालू आहे, म्हणजे कशा पद्धतीने आपल्याला शोषण केलं जातं आहे आपलं. नाहीतर फक्त 1000मधून एखादा सिलेक्ट होतोय आणि तोच खूप मोठ्या गोष्टी करतोय. याच्यानं देश पुढे जात नाही, याच्यानं समाज पुढे जात नाही. विद्यार्थी संघटनांना आता जागं होण्याची गरज आहे. खूप मोठा तीव्र लढा देण्याची गरज आहे. खूप झालं राजकारण्यांचं आणि पुढाऱ्यांचं किंवा जे इंडस्ट्रियलिस्ट आहे, जे देशाला कंट्रोल करतात, खूप छळलं त्यांनी. खूप अमानुष अत्याचार करून घेतले. त्यांना ते करायचे होते तेवढे. आता खूप झालं. आता सामान्य माणूस रस्त्यावर उतरला पाहिजे. त्याने स्वतःच्या हक्कासाठी शांततेत मागण्या केल्या पाहिजेत. त्याच्यासाठी त्याला ज्ञान कमवावं लागणार आहे की मला काय मागायचं आहे, मी कशासाठी संघर्ष करणार आहे, मी कोणाच्या विरुद्ध संघर्ष करणार आहे. आपल्याला माहितीच नाही आपले विरोधक कोण आहेत. आपल्याला वाटतं म्हणजे ते नेते लोक आपल्याला सांगतात की आपले विरोधक इतर धर्मातले, जातीतले, पंथातले लोक आहेत. नाही, आपले विरोधक काय माहिती आहे का, आपल्या सगळ्यात म्हणजे आपले दुश्मन, सर्व मानव जातीचे दुश्मन काय आहेत. एखाद्याला भाकर न मिळणं, म्हणजे जेवण न मिळणं, शिक्षण न मिळणं, आजार, आपत्ती, कर्जबाजारी, बेरोजगारी, आत्महत्या, हे आपले खरे दुश्मन आहेत. आपण यांच्याशी लढलं पाहिजे. आपण इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं केलं पाहिजे. हे आपले जे खरे दुश्मन आहे ते ओळखता आले पाहिजे. आपल्याला कुठं काम करायचं ते म्हणजे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आणि सामान्य माणसाने जागृत झालं पाहिजे. सामान्य माणसाने बाहुलं बनता कामा नये. थँक्यू.